पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. मंगळवार, तारीख 24 फेब्रुवारी. पहिले वाचन यशया अध्याय 55 ओवी 10 ते 11. प्रभू म्हणतो, पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यांस बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. सात्विकांचा धावा प्रभू ऐकतो. तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 6 ओवी 7 ते 15. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या देणेकऱ्यांस देणे सोडले आहे, तसे तू आमची देणी आम्हास सोड. आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. चिंतन. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना एका सोप्या व अर्थपूर्ण प्रार्थनेद्वारे आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना शिकविली, ज्यामध्ये गहन ज्ञान भरलेले असून आपल्या सर्व गरजांचा उल्लेख आहे. येशूचे त्याच्या पित्याशी जे नाते होते त्याची ओळख आपल्याला देखील करून देतो. आपल्या निर्माणकर्त्याशी अधिक खोलवर नाते प्रस्थापित करून देतो. प्रामाणिकपणे प्रार्थना करण्यास आणि देवाशी मनापासून संवाद साधण्यास शिकवितो. आपल्या लहानपणापासून सर्वात पहिली शिकलेली प्रार्थना हीच आहे. इतका महान खजिना येशूने आपणास दिला आहे. दिवसातून कितीतरी वेळा ही प्रार्थना करतो. कधी त्यामधील शब्दाकडे लक्ष न देता बडबडतो. ह्या प्रार्थनेचा सखोल अर्थ कळावा व देवपित्याशी प्रेमाचे नाते स्थापन व्हावे म्हणून कृपा मागूया.